नमस्कार, संतोष पाटील यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या व्हिडिओबरोबर आपण भेटणार आहोत. ध्येय आणि ध्येयापर्यंत पोहोचणे, कमी वेळात पोहोचणे आणि कसं पोचायचं या संदर्भात आपण या ठिकाणी आज व्हिडिओ बघणार आहोत. मी डायरेक्ट मुद्द्याकडे येतो. मित्रांनो, आपल्याला जर एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर ते साध्य करत असताना ते कमी वेळात कसं पूर्ण केलं पाहिजे या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला वेळेचं महत्त्व असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वेळ ही सगळ्यांसाठी 24 तास आहे, पण कोण त्याचा कसा उपयोग करतो त्याच्यावरती डिपेंडन्स आहे. मित्रांनो, या विश्वामध्ये फक्त दोन गोष्टी सत्य आहेत, त्या म्हणजे एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. ह्या वेळ आणि ऊर्जा ज्या ठिकाणी तुम्ही तुमची लावणार त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत राहणार. म्हणून वेळ आणि ऊर्जा ही खूप चांगल्या पद्धतीने वापरली पाहिजे, योग्य ठिकाणी वापरली पाहिजे आणि त्याचा आउटपुट जे आहे मग तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे. मित्रांनो, एका महिन्यामध्ये 720 अवर्स असतात, पण या 720 अवर्सपैकी 280 तास जे असतात ते आपल्याला वापरायला मिळतं. म्हणजे आपली झोप वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सोडल्यात. असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी साध्य करायच्या असतात. यासाठी आपलं जीवन हे प्लॅनड जीवन असणं फार गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करा, परंतु ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जर तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये अंतर्भूत केल्या तर तुमचं जीवन सुखकर होईल आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते अचीव करता येईल. म्हणून यासाठी काही शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे बघा की 20 तास जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी दिले तर तुम्ही त्याच्यामध्ये लर्निंग स्किल तुमचं अचीव करू शकता. समजा एखाद्या व्यक्तीचा क्षमतेनुसार त्याला जास्त तास द्यावे लागतील, पण तुम्ही जर प्लॅनला दिले तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये यश पाहिजे आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कमी वेळामध्ये त्या ठिकाणी निपुण होऊ शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचं कौशल्य दाखवू शकता. मित्रांनो, कौशल्य आणि सूक्ष्म कौशल्य याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि म्हणून एखादी गोष्ट तुम्ही अचीव करत असताना त्यातली सूक्ष्म कौशल्य तुम्ही अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि मग तर ती सूक्ष्म कौशल्य जर तुम्ही अभ्यासली तर तुम्ही त्या तुमच्या क्षेत्रामध्ये इतरांपेक्षा कमी वेळामध्ये ते ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जाऊ शकता. आणि म्हणूनसाठीच सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे की कौशल्य तर शिकाच, पण त्याबरोबरच त्यामधली सूक्ष्म कौशल्य शिका. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, छोटे असेल, टार्गेट छोटा असेल की मला समजा गिटार शिकायचं आहे, तर त्यातली सूक्ष्म कौशल्यावर पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अगोदर बेसिक आणि त्यानंतर सूक्ष्म कौशल्य, आणि हे वेळेनुसार ॲडजस्टमेंट केली पाहिजे. रोज त्याच्यावरती 2-3 तास त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. हे तुमच्या नियोजनामध्ये आलं पाहिजे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही हे काम केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. आणि म्हणूनसाठी एखादी गोष्ट जर तुम्हाला कमी वेळात साध्य करायची असेल तर त्याचं सूक्ष्म कौशल्य अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्याला आधी बरोबर करा. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडं वेळ जातोय, कुठे वेळ जातोय, समजा तुम्ही मोबाईल घेताय जास्त, त्याच्यावरती वापर करताय, एखादा इंस्टा खोललं की रील्स बघत बसताय, त्यामध्ये किती वेळ जातोय तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुमच्या वेळा जिथं जात आहेत त्या शोधा. विनाकारण गप्पा मारत बसायचं, त्याच्यामधून आउटपुट काहीच नाही. विनाकारण फोन्स घ्यायचे, इतर कॉल्स घ्यायचे, मोबाईलच्या नोटिफिकेशन्स बघायच्या, याच्यामध्ये तुमचा वेळ जातोय. तर तो सगळा वेळ आधी प्रॉब्लेम्स कुठे आहे बघा. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जातो आणि त्या गोष्टी सगळ्या अवॉइड करा, इग्नोर करा आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला ते स्किल शिकण्यासाठी वापरा किंवा जे तुमचं ध्येय साध्य करायचं त्यासाठी वापरा, जेणेकरून तुमचा तो वेळ वाचेल. म्हणजे आता सध्याच्या जीवनामध्ये डिस्ट्रॅक्शन भरलेली ही जी जीवन आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्या ध्येयाकडे कॉन्सन्ट्रेट करणं खूप अवघड आहे. आणि म्हणून तुमच्या आजूबाजूच्या अशा गोष्टी अवॉइड करा की जेणेकरून आपला वेळ त्या ठिकाणी जातो आणि तो सगळा वेळ तुमचा स्किल शिकण्यासाठी द्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये ते पूर्ण होईल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रश्न विचारा. स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत की मी नियोजन करतोय का, मी नियोजनाप्रमाणे वागतोय का, मला जे वेळ मिळाला आहे त्याचा मी योग्य वापर करतोय का, मी कष्ट करतोय का, मी ध्येय साध्य करण्यासाठी मला प्रत्येक वेळी काम करावं लागतंय, मला ते सारखं आठवावं लागतंय का. म्हणजे या सगळ्या गोष्टीचे प्रश्न विचारा स्वतःला की जेणेकरून मी माझ्या ट्रॅकवर आहे का हे तुम्हाला समजेल. नसाल तर ते पूर्ण योग्य करा. 8ला उठत असाल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एकंदरीत शेड्यूलमध्ये 2 ते 3 तास जास्त मिळेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल त्यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा फायदा होत राहील. आणि म्हणून तुम्ही कमी वेळामध्ये जास्त ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल आणि तो वेळाचं नियोजन करावं लागेल. जिथं आपला वेळ चालतो तो वाचवावा लागेल. यासाठी आपला प्रश्न विचारावा लागतील. आणि म्हणूनसाठी प्रश्न विचारणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक आयुष्यभर आपण झोपतोय आणि एकदम वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात. असे पण काही लोक आहेत. म्हणजे त्यांना जाणीव होती की बाबा हे सगळं आपल्याला बंद केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळ घालला, पण ज्यांना जाणीव झाली ज्यावेळी की वेळ महत्त्वाचा आहे त्यावेळी त्यांनी 6 महिन्यामध्ये सुद्धा खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. 6 महिन्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये ते निपुण झाले आहेत. अशी बरीच उदाहरणं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जिम कॉलिन्स नावाचे एक शास्त्रज्ञ विचारवंत आहेत की त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या जर समजा 3 प्रायोरिटीज असतील तर त्या 3 प्रायोरिटीमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट करावीशी वाटत असेल, याचा अर्थ तुमची कुठलीच प्रायोरिटी नाही. याचा अर्थ काय की प्रायोरिटी ही एकच असते. म्हणून प्रायोरिटी ठरवायला शिका.
म्हणजे आपल्याला काय महत्त्वाचं आहे. समजा आपल्याला 100 कामं आहेत, पण त्यातली प्रायोरिटीने करायची 2च कामं असतात आणि ती आधी केली पाहिजेत, हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. ज्याला प्रायोरिटी ठरवता येते आयुष्यामध्ये, तो आयुष्यामध्ये त्याच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. म्हणून प्रायोरिटी ठरवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे आज तुमच्याकडे समजा करायला 100 कामं असतील, समजा 20 कामं असतील, पण त्यातली पण पहिली 2 कुठली महत्त्वाची आहेत ती तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ती कामं अगोदर करता आली पाहिजे आणि त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही जर डिस्ट्रॅक्टेड लाईफमध्ये असाल तर तुम्ही हे करू शकणार नाही आणि म्हणून तुम्ही स्वतःला डिस्ट्रॅक्टेड लाईफपासून वाचवण्यासाठी स्वतःला प्लॅन केलं पाहिजे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काय शिकायचं आहे त्याला आपण फिल्टर केलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला समजा एखादी गोष्ट शिकायची आहे तर तेवढीच ती वेचता आली पाहिजे. उदाहरणार्थ आपण यूट्यूबवर जातो, आपल्याला काहीतरी शिकायचं असतं पण आपण वेगळेच व्हिडिओ बघत बसतो. काय होतं याच्यामध्ये की आपला वेळ जातो, जे आपल्याला शिकायचं ते राहून जातं आणि आपण पूर्ण डायव्हर्ट होतो आणि परत आपला ब्रेन थकतो आणि मग पुढचं काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे प्रॉपर त्याचे मुद्दे काढा अगोदर आणि तेच फक्त बघा, बाकी बाजूला ठेवा सगळ्या गोष्टी. हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे स्किलच तुम्हाला तुमच्या कमी वेळामध्ये ध्येयापर्यंत पोहोचणार आहेत. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे फिल्टर करायला शिका की मला काय पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की महत्त्वाची कामं. अगोदर महत्त्वाची कामं आपण केली पाहिजेत आणि महत्त्वाच्या कामाची लिस्ट करून ती अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणती गोष्टमध्ये येत असेल समजा तर तिला आपण बाजूला केलं पाहिजे. म्हणजे काय, ह्या सगळ्या कामाच्या मध्ये जर एखादा अर्थ येत असेल तर तो पूर्ण करून तो बाजूला सोडून आपण पुढे गेलं पाहिजे. हा पुढचं त्याच्यामध्ये टेक्निक आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं टेक्निक आहे ते म्हणजे स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर ताण येत असेल तर तुमची इफिशियन्सी कमी होते, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तुमची कार्यक्षमता कमी होते आणि मग तुम्ही त्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचत नाही. म्हणून या सगळ्या टेक्निकचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जा. या जर तुम्ही टेक्निक्स वापरल्या 100% मित्रांनो सांगतो की तुमचं ध्येय हे समजा 10 वर्ष लागणार असेल तर ते 100% ते 6 महिन्यावर येईल. पण तुम्ही फक्त वेळेचा उपयोग करायला शिका आणि वेळ कुठं जातोय हे आधी स्वतःला विचारून स्वतःचा अभ्यास करून ते करा आणि त्या माध्यमातून ती कारवाई करून पुढे जा. तुम्हाला 100% तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जा मिळेल. या ध्येय साध्य करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.